मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर भाष्य. गंगा साफ होणार असं राजीव गांधींपासून ऐकतोय. नांदगावकरांनी आणलेल्या गंगेच्या पाण्यावरून राज ठाकरेंचं वक्तव्य. प्रत्येक पदाधिकाऱ्याचं काम दर 15 दिवसाला तपासणार. कामचुकारपणा करणाऱ्या पदाधिकाऱ्याला पदावर ठेवणार नाही. मेळाव्यातनं राज ठाकरेंचा सूचक इशारा. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये निषेध मोर्चा तर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासह धनंजय मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी. बारामतीच्या निषेध मोर्चात युगेंद्र पवार सहभागी. देशमुखांच्या हत्येत दोषी असतील तर धनंजय मुंडेंना सुद्धा सहआरोपी करा, युगेंद्र पवारांची मागणी. बीडमधील काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेचा आजचा दुसरा दिवस. मस्साजोग ते बीड काँग्रेसची ही सद्भावना यात्रा सुरू. आज बीडमध्ये सद्भावना रॅलीचा समारोप होणार. सतीश भोसलेला अटक न झाल्यामुळे बीडमधील शिरूर कासार बंदची हाक. तर सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अद्यापही अटक नाही. शिरूर कासार पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीच्या पूर्णा आणि जिंतूरमध्ये कडकडीत बंद. तर सोलापूरच्या सांगोल्यात सुद्धा बंदची हाक. आरोपींची पाठराखण करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणी. एकनाथ खडसेंनी माझ्या बाबतीत निंदनीय विधान केलं होतं, तर मला पण एक खून माफ करण्याची मुभा देणार का? रोहिणी खडसेंच्या एक खून माफच्या मागणीवर अंजली दमान यांचा टोला. मी सर्वांच्याच संपर्कात, भाजपच्या संपर्कात आहात का, या पत्रकारांच्या प्रश्नावर जयंत पाटलांचं उत्तर. मला फक्त ओबीसींचे नाही तर समाजाचं नेतृत्व करायचंय. ओबीसी मराठा संघर्ष कमी करण्यासाठी मी प्रयत्नशील. एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडेंचं विधान. औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे असं आम्हालाही वाटतं. काँग्रेसच्या काळात पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण. कबर संरक्षित असल्यामुळे काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य.